नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनलाइटन आयस मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 90 वर्ष पूर्ण झाले. त्या संदर्भात आरबीआयचं आजपर्यंतचं योगदान, त्या समोरील आव्हानं या संदर्भात आपण हे लेक्चर बघणार आहोत. सो डू नॉट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ. टेलिग्राम चॅनलला लेक्चरची PDF दिलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर PDF भेटून जाईल. बघा, 90 वर्ष झाली आहेत आरबीआयची. 1 एप्रिल 1935 टू 1 एप्रिल 2024, 90 इयर्स. बघा, लोगोच त्यांचा त्यांनी एक फार 90 इयर्स साठीचा केलेला आहे. स्टेबिलिटी, ट्रस्ट अँड ग्रोथ या संदर्भातलं आरबीआयचं योगदान आहे. या संदर्भातला एक कार्यक्रम केलेला होता त्यांनी, कमोमरेटिंग 90 इयर्स जर्नी ऑफ आरबीआय. त्या ठिकाणी प्रधानमंत्री, आरबीआयचे गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, डेप्टी चीफ मिनिस्टर, महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर वगैरे सगळे उपस्थित होते. थोडासा इतिहास जर का लक्षात घेतला आपण आरबीआयचा, तर आपल्याला 1926 मध्ये जायला लागेल की हिल्टन यंग कमिशन होतं, रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. ह्या रिपोर्टमध्ये हिल्टन यंगने तिकडे रेकमेंड केलं होतं की इकडं एक सेंट्रल बँक असली पाहिजे, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नाव सुद्धा कोणी दिलं? हिल्टन यंग कमिशनने दिलं. आरबीआयची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ला, आरबीआय 1934 नुसार. ओके. आणि त्यावेळेसचे पहिले अध्यक्ष गव्हर्नर कोण होते आरबीआयचे? सर ऑस्बॉर्न स्मिथ. ओके. आणि आरबीआय 1935 ला जी स्थापना झाली ती खासगी संस्था होती, ती प्रायव्हेटली ओन इन्स्टिट्यूशन होतं, इथे लक्षात. नंतर 1949 ला जेव्हा राष्ट्रीयकरण केलं आपण, ती कम्प्लिटली कोणाची ओनरशिप होती? गव्हर्नमेंटची बनली. आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? सीडी देशमुख होते. आरबीआयचं स्ट्रक्चर जे आहे याचा जर का विचार केला आपण, तर हे त्यांची हायरार्की आहे. आता सध्या गव्हर्नर कोण आहेत? श्री शक्तिकांता दास, आणि 4 हे डेप्टी गव्हर्नर्स आहेत. ओके. आरबीआयचं प्रिॲम्बल आहे बघा, हे प्रिॲम्बलच काय करतं? डिस्क्राईब करतं त्याचे बेसिक फंक्शन, आणि फंक्शन काय आहेत आरबीआयचे ते दाखवतात. बघा, टू रेग्युलेट द इश्यू ऑफ बँक नोट, बँक नोटचा काय करायचं? इश्यू रेग्युलेट करायचा. अँड कीपिंग द रिझर्व्ह, बँक नोटचाच किंवा पैशाचाच काय ठेवायचा? रिझर्व्ह ठेवायचा. विथ अ व्ह्यू टू सेक्युरिंग मॉनिटरी स्टेबिलिटी, मौद्रिक काय करायचं? आपल्याला स्थैर्य राखायचं आहे भारतामध्ये. and in India, and to operate the currency and credit system of the country to its advantage. म्हणजे देशाची जी चलन व्यवस्था आणि पतव्यवस्था जी आहे, ही पतव्यवस्था काय करायची? आपल्याला देशाच्या फायद्यासाठी कशी लागू करता येईल हे बघायला लागेल. टू हॅव अ मॉडर्न मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क टू मीट द चॅलेंजेस ऑफ अन इन्क्रीजिंगली कॉम्प्लेक्स इकॉनॉमी. जी आता अर्थव्यवस्था आहे जी ती गुंतागुंतीची बनत चाललेली आहे, त्याच्यासाठी काय करायचं? एक आधुनिक मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती आणायची. आपण बघतो आता की मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ते एक नवं आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे, आणि त्यानुसार काय करतोय? कॉम्प्लेक्सिटीज डील करण्यासाठी ट्राय करतोय. टू मेंटेन प्राइस स्टेबिलिटी वाईल कीपिंग इन माइंड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रोथ. वृद्धी जी आहे त्या वृद्धीचा आपल्याला काय करायचं? मेन टार्गेट डोळ्यात समोर ठेवायचं की आपला ग्रोथ जो इकॉनॉमीचा तो वाढता ठेवायचाच आहे. मेन काम काय? प्राइस स्टेबिलिटी ठेवायची. हेच मराठीमध्ये जर का लक्षात ठेवलं की आरबीआयचं उद्दिष्ट काय, तर भारतातील चलनविषयक स्थैर्य राखण्यासाठी आणि सामान्यतः देशातील चलन आणि पत व्यवस्था तिच्या फायद्यासाठी चालवण्यासाठी बँक नोट जारी करणे आणि त्याचा राखीव साठा ठेवणे, वाढत्या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेचं आव्हान पेलण्यासाठी आधुनिक चलनविषयक धोरणाची चौकट तयार करणे, ओके, किंवा फ्रेमवर्क तयार करणे. वृद्धीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किंमत स्थिरता राखणे, हे काय आहे आरबीआयचं उद्दिष्ट. कुठे दिसतं ते आपल्याला? आरबीआयच्या प्रिॲम्बल मध्येच. आपण जनरली वाचत नाही प्रिॲम्बल, आरबीआयच्या वेबसाईटला दिलेली आहे. आता रिझर्व्ह बँकेचं आजपर्यंतचं योगदान काय, त्याचे फंक्शन्स आपल्याला माहिती आहे की मॉनिटरी पॉलिसी कमिटी वगैरे सगळे आहेच. आज आपण थोड्याशा डिस्क्रिप्टिव्ह अँगलने बघणार आहोत. त्या अनुषंगाने लक्षात घेतलं तर आरबीआयचं आजपर्यंतचं योगदान काय लक्षात ठेवा. तर आर्थिक स्थिरता राखणे, मेंटेनिंग मॉनिटरी स्टेबिलिटी. तर आरबीआयला आधुनिक चलनविषयक धोरणाला कार्यान्वित करण्यासाठी वैधानिक आदेश प्रदान करतो. कोण? आरबीआय 1934. ओके. यानुसार त्यांना काय कायदेशीर अधिकार भेटतो. त्यामुळे आरबीआयने हे चलनविषयक धोरण जे आहे यासाठी फ्रेमवर्क म्हणून लवचिक चलनवाढ लक्षीकरण जे आहे, फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग ऍक्सेप्ट केलेलं आहे. फ्लेक्झिबल आणि फिक्स असे दोन प्रकार असतात. फिक्स मध्ये एक सर्टन रेटच तुम्हाला काय करायला लागेल? टार्गेट करायला लागेल. वेरस फ्लेक्झिबल मध्ये मग काय केलं आपण? 4% ±2, म्हणजे अप्पर रेंज त्याची 6%, लोअर रेंज त्याची 2%. ओके. त्याच्यावर जाता कामा नये. आपण आता बघितलं की रिसेंटली आरबीआयची इन्फ्लेशन रेट पण कसे ठेवले? त्यांनी जास्त ठेवले होते, कारण का
सॉरी इंटरेस्ट रेट जे ते जास्त ठेवले, कारण की इन्फ्लेशन रेट जो होता तो कन्सिस्टंटली जास्त होता आणि तो आत्ता कुठं काय झालेला आहे, मागच्या वर्षी 5.5% पर्यंत, म्हणजे विदिन द टार्गेट रेंज ऑफ आरबीआय आले, फ्लेक्झिबल टार्गेट रेंज दिली. आणि भारत सरकार आरबीआयशी सल्ला मसलत करून दर 5 वर्षांनी काय करतं, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे त्यानुसार चलनवाढीचं लक्ष निर्धारित करतं. आपण बघतो सीपीआयच्या 4% प्लस मायनस 2 जे आहे हे आपण टार्गेट ठेवलं. तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हे काय डिसाईड कोण करतं, गव्हर्नमेंट आणि आरबीआय. 2016 to 2021 हा एक टार्गेट होता आता ठेवलेलं होतं, आणि नंतर आता परत पुढच्या 5 वर्ष म्हणजे काय 2021 to 26 इथं सुद्धा काय केलंय 4% प्लस मायनस 2 ठेवलेलं आहे त्यांनी. इथे लक्षात हे फ्लेक्झिबल टार्गेट रेंज दिलेलं आहे. यानुसार मॉनिटरी पॉलिसी, मग त्यातले सगळे इंटरेस्ट रेट्स वगैरे जे येतात, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सीआरआर, एसएलआर, ओपन मार्केट ऑपरेशन्स कसे केले जातात, काय नाही कॅरी आउट केले जातात, हे सर्व ऑपरेशन कॅरी आउट करून काय करतं आरबीआय, आर्थिक स्थिरता देशामध्ये ठेवतं. पुढे काय करतं, आर्थिक क्षेत्राचं नियमन करतं, फायनान्शियल सेक्टर रेग्युलेशन. खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आरबीआय जे आहे ते इनॅक्ट करतं. आरबीआयच्या वेबसाईटला त्याची माहिती दिलेली आहे, एवढं काही पाठ करायची गरज नाही, पण एकदा बघून घ्या. वित्तीय संस्थांच्या सुदृढतेसाठी, की खात्री करण्यासाठी, की सुदृढता ठेवण्यासाठी काय करतं, नियमितपणे बँकिंग नियमांचं पुनरावलोकन करतं आणि त्याच्यामध्ये काही अद्ययावत करायचे असतील, गोष्टी अपडेट करायच्या असेल ते सुद्धा करतं. फॉर एक्झाम्पल बघा, बँकांमधील आता बँकांच्या 2 समस्या आहे. एक तर काय आहे, अलाभदायी मालमत्ता, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स त्या हाताळण्यासाठी आणि त्यांची सॉल्व्हन्सी राखण्यासाठी. सॉल्व्हन्सी म्हणजेच काय, कोणतीही बँक जी असते ही बँक कशी काम करते, की डिपॉझिटर्स कडनं डिपॉझिट गेल्यानंतर काय करेल, ती लोन देईल. लोन जर का नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मध्ये जर कन्वर्ट झालं, म्हणजे कर्ज डुबलं, काय होईल, हे डिपॉझिटरचे पैसे देणं पण अवघड होऊ शकतं. हे जर नाही देऊ शकलं बँक, तर बँक इन्सॉल्वंट बनेल. सॉल्वंट म्हणजे काय, बँक ज्या डिपॉझिटर्सने बँकेकडे पैसे ठेवले ते वापस बँक करू शकेल. हे दोन्ही ठेवण्यासाठी आरबीआयने काय केलेलं आहे, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन, ते लक्षात, पीसीए फ्रेमवर्क जी आहे ती इनॅक्टिव्हेट केली. याच्यामुळे काय होतं, की जर का एखाद्या कमर्शियल बँकेचे सर्टन थ्रेशोल्ड जे आहेत ते ब्रीच झाले, तर आरबीआय काय करतं, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन्स लागू करतं. अशा प्रकारे काय करेल, ते फायनान्शियल सेक्टरचं रेग्युलेशन करेल. पुढे आरबीआयने सरकारसाठी बघा सार्वजनिक कर्जाचं यशस्वी व्यवस्थापन केलं. त्यासाठी काय केलं, त्यांनी सरकारला कमी व्याजदरामध्ये काय केलंय, कर्ज उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अर्थव्यवस्थेसाठी अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राच्या विस्तारासाठी काय केलेलं आहे, निधी उभारलेला आहे. आणि अल्पमुदतीची कर्ज पण दिली. याला वेज अँड मीन्स ऍडव्हान्स जे आहे हे देतात 3 महिन्यापर्यंतचे. आता हे कर्ज जे उपलब्ध करून दिलं, आरबीआय कशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून देतं गव्हर्नमेंटला, 2 प्रकारचे. एक शॉर्ट टर्मचे कर्ज उपलब्ध करून द्यायचे असेल तर ट्रेजरी बिल्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देतं. लॉंग टर्मचं करायचं असेल तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या माध्यमातून करून देतं. हे लॉंग टर्मचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. लॉंग टर्मचे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वगैरे असतील आणि पब्लिक सेक्टर डेव्हलपमेंटसाठी हे लॉंग टर्मचे, आणि इकडे शॉर्ट टर्मचे. इकडे मोस्टली मार्केट बॉरोइंग्स जे असतात, ट्रेजरी बिल हे शॉर्ट टर्मचे असतात. हे उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा कोणी केलेलं आहे, आरबीआयने यशस्वीपणे केलेलं आहे, ते लक्षात. फायनान्शियल इन्क्लुजन बघा, आर्थिक समावेशनासाठी ग्रामीण आणि दुर्गम भागातील आर्थिक समावेशन आणि बँकिंग सेवा ज्या आहेत त्या पोहोचवण्यासाठी आरबीआयने काय केलेलं आहे, भरपूर सारे पुढाकार घेतलेले आहेत. त्यासाठी शाखा परवाना, मार्गदर्शक तत्व, ब्रांचेस कुठे उघडायच्या, रुरल एरियामध्ये किती उघडायच्या, 25% ज्या अनबँक रुरल एरिया असेल किंवा सेमी अर्बन एरिया असेल इकडे बँकचा विस्तार करायचा, हे स्टिप्युलेशनच टाकलं. त्यामुळे तिकडे लोक बँका, नव्या बँका ज्या आहेत त्या ब्रांचेस उघडतात. प्राधान्य क्षेत्र कर्ज देण्याचे नियम, हे आपण बघतो की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जवळपास 40%चं बंधन कोणाचं, आरबीआयचं आहे. पेमेंट बँक, लघुवित्त बँका, स्मॉल बँक यासारखे जे उपक्रम आहेत, त्यामुळे काय केलंय, लोकसंख्येच्या पूर्वीच्या कमी सेवा असलेल्या विभागांपर्यंत काय चाललंय, बँकांनी सेवांचा विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजनसाठी सुद्धा इनिशिएटिव्ह आरबीआयने घेतलेलं. परकीय चलनाचं व्यवस्थापन बघा, आरबीआय 1999च्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट याच्या अंतर्गत सर्वच परकीय चलन व्यवस्थापन करत असतं. त्यामुळे विनिमय दरातील म्हणजे रुपये डॉलर अगेन्स्ट रुपया यातील अत्याधिक अस्थिरता टाळण्यासाठी आणि बाह्य क्षेत्रातील स्थिरता राखण्यासाठी आरबीआय परकीय चलन बाजारात काय करतं,
हस्तक्षेप करतं आणि रुपया जर खूप जास्त पडायला लागला तर आरबीआय इंटरफेअर करतं आणि त्याला सावरतं, कारण की खूप जास्त डेप्रिशिएट झाला रुपया तर सर्टन पॉईंट नंतर काय होतं ते प्रॉब्लेमॅटिक ठरायला लागतं. रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा काय करतं आरबीआय स्थिर ठेवण्याचं काम करतं. आणि भारताचा मजबूत परकीय चलन साठा जो आहे तो आरबीआयच्या ह्या व्यवस्थापनाचा काय पुरावाच. आपण जवळपास $600 बिलियन जे आहे याच्याही काय केलेले पुढे गेलेलो आहे फॉरेन आपला साठा, परकीय चलन साठा. त्यामुळे तो आरबीआयचा एक चांगलं सक्सेसच आहे. पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम बघा, याच्यामध्ये आरबीआय कार्यक्षम आणि सुरक्षित व्यवहार सुलभ करण्यासाठी पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीमचं काय करतंय आधुनिकीकरण करतं. त्यासाठी आरटीजीएस रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, युनिफाईड पेमेंट इंटरफेस यासारखे उपक्रम जे आहेत त्यांची आरबीआयने काय केलेली ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे जलद आणि अखंडित व्यवहारांची सुविधा देण्यासाठी पेमेंट सिस्टमचं काय केलं आरबीआयने आधुनिकीकरण केलेलं आहे. तांत्रिक प्रगती सुद्धा आरबीआयने प्रगती काय जी आहे ती सुद्धा स्वीकारली. त्यासाठी डिजिटल बँकिंग सिस्टीम जी आहे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आहेत, वित्तीय क्षेत्रातील कार्यक्षमता आणि समावेशकता वाढण्यासाठी फिनटेक जे आहे, फायनान्शियल टेक्नॉलॉजीज, हे इनोव्हेशन जे आहेत ह्या काय केले आरबीआयने यांना सगळ्यांना काय केलंय प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे परिणाम असं झाला की सर्व बँकिंग सिस्टीम मध्ये सुद्धा काय झालेलं आहे इम्प्रुव्हमेंट्स झालेल्या आहेत. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्या आहेत, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या ज्या आहेत यांचं सुद्धा काय झालं महत्व वाढतच चाललंय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि ते लक्षात घेऊन त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी आणि प्रणालीगत जोखीम कमी करण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती त्यांना द्यावी लागेल आणि सिस्टमॅटिक रिस्क काय करायला लागतील कमी करायला लागतील. त्यासाठी काय केलं त्यांनी त्यांचं मालमत्ता दायित्व व्यवस्थापन, भांडवल पर्याप्तता म्हणजे कॅपिटल ॲडिक्वसी, कॉर्पोरेट गव्हर्नन्स यासाठी काय केलेलं आहे मार्गदर्शक तत्व जाहीर केलं. म्हणजे बँकिंग सिस्टीम तर आहेच आहे, अलॉंग विथ दॅट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यांचं सुद्धा रेग्युलेशन आरबीआयने केलेलं आहे. आर्थिक विकासाला बघा आरबीआयची खूप महत्वाची भूमिका राहिली. त्यामुळे आर्थिक विकास किंवा वृद्धी, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आरबीआयने आर्थिक धोरणात्मक उपाय आणि विकासात्मक उपाय जे आहेत हे दोन्हीही काय केलेले आहेत घेतलेले आहेत. त्यासाठी आरबीआयने विकास वित्तीय बँकांची सुदृढ रचनाच तयार केलेली आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल सेक्टर असेल तिथे आपण बघतो की आयडीबीआय सारख्या इनिशिएटिव्ह असतील, ॲग्रिकल्चरमध्ये नाबार्ड सारखे इनिशिएटिव्ह असेल, एक्झिम बँक असेल, अशा अनेक इनिशिएटिव्ह जे आहेत, अनेक विशेष वित्तीय संस्था ज्या आहेत त्या स्थापन करण्याचं काम सुद्धा कोणी केलेलं आहे आरबीआयने केलेलं आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा साध्य करता येईल अर्थव्यवस्थेचा त्या संदर्भात सुद्धा काय केलं आरबीआयने महत्वाचं योगदान दिलेलं आहे. बँकिंग क्षेत्रावरील जनतेचा विश्वास जो आहे तो वाढलेला आहे. त्याच्यासाठी काय केलंय त्यांनी लक्षात ठेवा, अनुसूचित व्यावसायिक बँका ज्या आहेत, व्यापारी बँका, त्यांच्या कामकाजावर काटेकोरपणे पर्यवेक्षण करणं जेणेकरून त्यांचं अपयश काय करता येईल टाळता येईल आणि ठेवीदारांच्या हिताचं रक्षण होईल. ते करण्यासाठी त्यांनी काय केलंय ठेवी विमा आणि पत हमी प्रणाली देखील सुरू केली. त्यासाठी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इकडे आता जो पूर्वी 1 लाख पर्यंत तुमच्या डिपॉझिट इन्शुर्ड होती, आता ती किती झाली आहे 5 लाखापर्यंत झाली. ओके, त्यामुळे याच्यामुळे ओव्हरऑल काय झालेलं आहे लोकांचा बँकिंग सिस्टीमवर विश्वास वाढलेला. आता हे जरी असलं तरी बघा आरबीआय समोर काही आव्हानं सुद्धा आहेत. एक पहिला महत्वाचा खूप वर्षांपासून चर्चा झालेला मुद्दा आहे तो म्हणजे काय आरबीआयची स्वायत्तता, ऑटोनॉमी ऑफ आरबीआय. बघा आरबीआय ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार कलम 7 अंतर्गत केंद्र सरकार बँकिंग आरबीआयच्या गव्हर्नरशी सल्ला मसलत केल्यानंतर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक वाटेल असे निर्देश आरबीआयला वेळोवेळी देऊ शकतात, ते आरबीआयला पाळावे लागतात. त्यामुळे इथं काय होतं एक प्रकारे गव्हर्नमेंटचाच काय होतं अपर हँड भेटून जातो. त्यामुळे आरबीआयची स्वायत्तता अनिवार्य करणारा कोणताही कायदेशीर कायदा आतापर्यंत उपलब्ध नाहीये, ते लक्षात. आणि अशी बरीच उदाहरणं आहे की ज्यावेळेस काय केलं आरबीआयने काय केलेलं, आरबीआयवर काय केलंय सरकारने निर्णय प्रक्रिया जी असते आरबीआयची त्याच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. विशेषतः मौद्रिक धोरण कसं असायला पाहिजे, इंटरेस्ट रेट कशा असायला पाहिजे, रेग्युलेटरी ऍक्शन्स कशा असायला पाहिजे, राखीव निधीच्या वापरासंदर्भात सुद्धा काय केलंय इंटरफेरन्स केलेलं आहे. आपण विमल जालान कमिटी एक आलेली होती बघा, त्यानुसार जो रिझर्व्ह होता तो रिझर्व्ह सुद्धा काय केला कमी ठेवला. पहिले 26% ठेवायचे, आता तो 60% ठेवला. त्यामुळे आरबीआय मध्ये थोडाफार हस्तक्षेप तिकडं झालेला. त्यामुळे आरबीआयची स्वायत्तता जी आहे त्याच्यावर प्रॉब्लेम क्रिएट होतो. महागाई व्यवस्थापन हे पण सुद्धा एक चॅलेंजिंग टास्क आहे. जरी आपण फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क लागू केलेली असली तरी ही अजूनही महागाई नियंत्रणात आणणं एक महत्वाचं आव्हान आहे. बघा भारताची गुंतागुंतीची आर्थिक रचना, पुरवठ्याच्या बाजूच्या मर्यादा आणि तेलाच्या किमतीसारखे बाह्य घटक यामुळे काय होतं हे महागाईचं लक्ष गाठण्यासाठी काय होतं बरेचसे आव्हानं निर्माण होतात. दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. काही एक्सटर्नल असतात. बघा एक्सटर्नल मध्ये काय होऊ शकेल, बघा रिसेंटली बघितलं आपण 2008चा सबप्राईम लोन क्रायसिस असेल किंवा रशिया युक्रेन क्रायसिस असेल, इथे लक्षात
ग्लोबली काही शॉक आले तर त्याचे परिणाम आपल्याकडे पडतात. ग्लोबल कमोडिटीचे प्राइसेस कसे असतात त्याचे परिणाम होतात. इंटरनली जर का विचार केला आपण तर त्याच्यामध्ये डिमॉनिटायझेशन सारखा सुद्धा एक मुद्दा होता की त्याच्यामुळे काय झालं, प्रॉब्लेम क्रिएट झालेले होते जीडीपी ग्रोथ रेटला. इंटरनली अजून असू शकतं की आपल्याकडे सप्लाय साईड जे आहे तिचे शॉक्स क्रिएट होऊ शकतात. ऍग्रिकल्चर प्रोडक्शन कमी झाले वगैरे जे हे अडचणी येऊ शकतात. याच्या मधून मॅन्युव्हर करायचं आरबीआयला ते आहे ते खूप तारेवरची कसरत आहे. तर जागतिक कमोडिटी प्राइसेस जे आहेत त्याच्यामध्ये चढ उतार झाला तर तो ऑब्व्हियसली काय करतो, आपल्याला प्राइजेसवर इम्पॅक्ट पडतो. ऑइलचे प्राइजेस जे आहेत इंटरनॅशनल, त्या ऑइलच्या प्राइजेस जर का वाढल्या तर काय होईल, आपले इंटरेस्ट रेट जे असतात आरबीआयला ते पण काय करायला लागतील, वाढवावं लागतील. कारण काय आपले इन्फ्लेशन जे आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स तो काय व्हायला लागेल, वाढायला लागेल. तर फूडच्या संदर्भात काही प्रॉब्लेम झाला, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मात्र फूडच्या प्राइजेस वाढायला लागल्या तरी सुद्धा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स काय होईल, वाढायला लागेल. परिणामी आरबीआयला काय करायला लागेल, इंटरेस्ट रेट वाढवावे लागतील. हे सगळे चॅलेंजिंग टास्क आरबीआय समोर आहे. पुढे खूप मोठा प्रॉब्लेम बघा, पुरेशी वसुली न करता काय करणे, कर्ज माफ करणे. म्हणजे या मोठ्या कर्जमाफीने बँकांचं ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे आहेत ओके आणि कर्जदाराकडून डिफॉल्ट केलेले कर्ज जी ती मार्च 23 मध्ये 3.9% वर कमी तर झाली, 10 वर्षाची सर्वात निच्चांकी आहेत पातळीवर आहेत. पण पुरेशी वसुलीचा प्रयत्नांशिवाय कर्ज माफ जर केलं त्याने अल्पकालीन ताळेबंदात सुधारणा होऊ शकते. म्हणजे बँकांची जी बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट तर चांगली दिसू शकते, मात्र एनपीए ला कारणीभूत असलेल्या मूलभूत समस्यांकडे काय होऊ शकतं, दुर्लक्ष होईल. त्यामुळे लक्ष देता येत नाही. मूळ समस्या दूर करण्याच्या ऐवजी काय झालं, पॅचवर्क सारखं काम होऊन गेलं, ती एक अडचण येऊन जाते. त्यामुळे आर्थिक अहवालाची पारदर्शकता आणि विश्वासार्हता याबद्दल काय होतं, चिंता निर्माण होते. पुढे बघा, आर्थिक स्थिरता आणि प्रणालीगत जोखीम. आता ही कमी करणं हे सुद्धा काय आरबीआयसाठी सतत एक आव्हान आहे. पतधोरणाची जलद वाढ, वित्तीय संस्थांमधील परस्पर संबंध, शॅडो बँकिंग यासारख्या काही विभागांमधील असुरक्षा यामुळे वित्त व्यवस्थेतील स्थिरतेला काय होतो, धोका निर्माण होतो. येस बँक, इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आर्थिक संकटाशी मधील हे जे होते यांच्यामधलं आर्थिक संकट जे आहे, त्यामुळे ह्या घटना ज्या आहेत त्या काय करतात, आपल्याला एक ऍडव्हान्स अपग्रेडेड पर्यवेक्षण प्रणाली जी आहे ती अधोरेखित करणं आवश्यक आहे की जेणेकरून हे पहिलेच आपल्याला कळायला पाहिजे आणि ते लॉस थांबवता येईल. ही एक खूप मोठं चॅलेंज आहे. चलनविषयक धोरणाचा अपूर्ण प्रसारण, इनइफेक्टिव्ह ट्रान्समिशन ऑफ द पॉलिसी. बघा आता मॉनिटरी पॉलिसीचं इनइफेक्टिव्ह ट्रान्समिशन कसं होईल, एकीकडे आरबीआय जे आहे ते काय करतं, इंटरेस्ट रेट सपोज आरबीआयने कमी केले तर एक्सपेक्टेड असं आहे की आरबीआय कडून कर्ज घेणाऱ्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांनी सुद्धा काय केलं पाहिजे, इंटरेस्ट रेट कमी केले पाहिजे. आणि शेवटी फायनली जो ग्राहक आहे या ग्राहकाला काय केलं पाहिजे, इंटरेस्ट रेट कमी होण्याचा फायदा झाला पाहिजे. यांनी इंटरेस्ट रेट कमी केले, यांनी ते पास ऑन केलं पाहिजे खालपर्यंत, मात्र या बँका पास ऑन करत नाहीत. याचं कारण असं असतं, मोठं कारण असं आहे की या बँकांचा जेवढेही कर्ज दिलेले याच्यापैकी जवळपास 90% प्लस कर्ज जे असतं ते डिपॉझिट जे येतात बँकांकडून त्याच्यातून दिलेलं असतं आणि त्या डिपॉझिटरला यांना वापस पैसे द्यायचे असतात, फॉर एक्झाम्पल 7-1%. तर इकडं आरबीआय ज्यावेळेस कर्ज देतं, सॉरी व्यापारी बँका ज्यावेळेस कर्ज देतात तर त्या कर्ज देत असताना ते 9-10% चार्ज करतात. त्यामुळे इकडे आरबीआय कडून घेतलेलं ट्रान्समिशन जे ते इफेक्टिव्हली इकडे होऊ शकत नाही. बँकिंग व्यवस्थेतील ताठरता, तरलतेची परिस्थिती आणि जोखीम हे घटक जे असतात ते धोरणाच्या प्रसारणाला परिणामित करतात. त्यासाठी नवीन सोल्युशन आरबीआयला शोधून काढावं लागेल. डिजिटलायझेशन आणि सायबर सुरक्षा. आता बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीचा वेग जो असतो तो अनेकदा जे काही चेंजेस होत आहेत त्याच्यापेक्षा थोडासा मागे पडू शकतो. त्यामुळे काय होणार आहे, सायबर सुरक्षा मानकं, डेटा संरक्षण नियम, ग्राहक संरक्षण या कायद्यांचे पालन सुनिश्चित करणं काय होतं, एक चॅलेंजिंग टास्क बनून जातं. पेटीएम संकट जे आलं आता सध्याचं त्याच्यामुळे पूर्ण इकोसिस्टीम जी आहे, स्टार्टअप इकोसिस्टीम तीच पूर्णपणे काय झाली, अस्वस्थ झाली. त्याचबरोबर हॅकिंग, फिशिंग, रॅन्समवेअर जे असेल हे सायबर हल्ले जे यांचाही धोका काय होत चाललेला आहे, वाढत चाललाय. त्याच्यामुळे आपलं जे सायबर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्या सुविधांच्या अखंडतेला आणि लवचिकतेला काय झालेलं आहे, धोका निर्माण झालेला. आर्थिक समावेश आणि पतसुविधा. लक्षात घ्या, आरबीआयने आर्थिक समावेशाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले जरी असले तरी लहान आणि अल्पभूधारक कर्जदारांना क्रेडिट मिळवणं जे ते अजूनही खूप मोठं चॅलेंजिंग गोष्ट ठरत आहे. मार्जिनल आणि स्मॉल फार्मर्स असतील किंवा छोटे जे असे घटक असतील ज्यांना कर्ज मिळवणं कठीण जातं. का प्रॉब्लेमॅटिक आहे बघा, ग्रामीण भागात अनेकदा पुरेशा बँक शाखांचाच काय असतो, अभाव असतो. त्यामुळे त्यांना त्या सर्व्हिसेस मिळणं प्रॉब्लेमॅटिक ठरतं. दुसरं, ग्रामीण भागात अनेकदा डिजिटल बँकिंग सेवा ज्या आहेत ते पूर्णपणे भेटू शकत नाही. का, तिथं लागतं हाय स्पीड इंटरनेट, ती कनेक्टिव्हिटीचा सुद्धा अजून काही ठिकाणी अभाव
आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन जे आहे त्याला ह्या समस्या येत आहेत. आता हे समस्या जरी असल्या सगळ्या तरी त्याला काही उपाययोजना सुद्धा काय आहेत ते आपल्याला बघावं लागतील. ते एक तर आपल्याला रेग्युलेटरी फ्रेमवर्क जे आहे, नियामक चौकट काय करावं लागेल, मजबूत करावे लागेल. म्हणजे बदलत्या बाजारातील गतिशीलता आणि उदयोन्मुख जोखीमांशी जुळवून घेण्यासाठी नियतकालिक पुनरावलोकन म्हणजे पिरियडिक रिव्ह्यू करावा लागेल आणि त्याला अपडेट सुद्धा करावं लागेल. बँका आणि वित्तीय संस्थांचं मजबूत पर्यवेक्षण आणि नियमन हे सुनिश्चित करण्यासाठी नियामक फ्रेमवर्क जे आहे ते काय करायला लागेल, आपल्याला वाढवणं आवश्यकच आहे. यासाठी रघुराम राजन यांनी 2008ला प्रथम वित्तीय स्थिरता आणि नियमकांचा समन्वय मजबूत करण्यासाठी वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. आर्थिक समावेशन वाढवणे, त्यासाठी बँकिंग सेवांमध्ये प्रवेश वाढवणे, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे, सेवा नसलेल्या लोकसंख्येपर्यंत आणि प्रदेशापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. बँकिंग कॉरेस्पॉन्डंट, बँकिंग साथी वगैरे सारखे इनिशिएटिव्ह अजून जास्त मोठ्या प्रमाणात केले पाहिजे, नवे सोल्युशन्स आणले पाहिजे. नचिकेत मोर कमिटीने पण सांगितलं की लहान व्यावसायिक जे आहेत आणि कमी उत्पन्न असलेलं कुटुंब यांना वित्तीय फायनान्शियल इन्क्लुजन जे आहेत त्या देण्यासाठी नाविन्यपूर्ण सेवा काय करायला लागतील, आपल्याला आणाव्या लागतील. चलनविषयक धोरणाचं प्रसारण सुधारणे म्हणजे इफेक्टिव्ह ट्रान्समिशन ऑफ पॉलिसी जे आहे की खालपर्यंत रेट कसे जातील ते अडथळे दूर करायला लागतील. आरबीआयने काय केलं, त्यासाठी काय केलंय बघा, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट सिस्टीम सुद्धा आणली. त्यांनी डिपॉझिटचे इंटरेस्ट रेट जे आहेत ते सुद्धा डिरेग्युलेट केलेत, त्यांना फ्लेक्झिबिलिटी सुद्धा दिली आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट सारखे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. अजून सुद्धा इनिशिएटिव्ह आरबीआय घेईलच की जेणेकरून काय होईल, इफेक्टिव्ह ट्रान्समिशन होईल. जोखीम व्यवस्थापन पद्धती वाढवायची. आता बघा लक्षात ठेवा, पत, क्रेडिट, लिक्विडिटी, तरलता, फंक्शनल अँड सायबर जे काही रिस्क असते यासाठी विविध जोखीम जे असतील त्या ओळखण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांमधील जोखीम व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट जी फ्रेमवर्क आहे ती काय करायला लागेल, आपल्याला अजून स्ट्रॉंग करावी लागेल. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता जी आहे म्हणजे इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड, दिवाळखोरी आणि नादाई लक्षात, हे फ्रेमवर्क आल्यामुळे काय झालंय, बऱ्याच या प्रयत्नांमुळे बुडीत कर्जासारख्या समस्यांचं निराकरण करण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे निरोगी क्रेडिट वाढीचा मार्ग मोकळा सुद्धा झालेला आहे. तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचं. बघा, डेटा सुरक्षा, ग्राहक संरक्षण हे करताना फिनटेक सोल्युशन्स, डिजिटल बँकिंग सेवा, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यासारख्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत यांचा आपल्याला अवलंब करावा लागेल. बघा, ऑगस्ट 2019 मध्ये बँकेने काय केलंय, स्वतःची एक सँडबॉक्स इकोसिस्टीम जी आहे ती डेव्हलप केलेली होती. लक्षात, तर या सँडबॉक्स रेग्युलेटरी सँडबॉक्स इकोसिस्टीम डेव्हलप केली. त्याच्यामुळे काय होईल, बऱ्याचशा ज्या प्रोडक्ट्स जे आहेत त्याचा रिअल टाइम मध्ये काय करता येईल, आरबीआयला रेग्युलेशन करता येईल. त्यामुळे देशातील फिनटेक इकोसिस्टीम नियंत्रित आणि पद्धतशीर विस्तार सक्षम करण्यासाठी अशी प्रणाली असलेल्या देशांपैकी भारत काय बनला, एक बनला. असे नवे नवे सोल्युशन जे ते काय करायला लागतील, आणायला लागतील, जे रिअल टाइम मध्ये काय करतील, रेग्युलेशन करतील आणि जिथं प्रॉब्लेमॅटिक वाटेल तिथं लगेच आपल्याला काय करायला, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करता येतील. पुढे पारदर्शकता आणि संवाद वाढवणे, त्याच्यामध्ये काय करता येईल, आपला चलनविषयक धोरणाचा निर्णय, नियामक बदल असतील, मध्यवर्ती बँकेच्या एकूण कार्यप्रणालीत समज सुधारण्यासाठी आरबीआय, वित्तीय संस्था आणि जनता यांच्यातील पारदर्शकता आणि कम्युनिकेशन ही माध्यमे वाढवावी लागतील. आरबीआयचं बाय मंथली पॉलिसी जे आहे त्याचं विधान, पत्रकार परिषद, धोरणात्मक निर्णय, दृष्टिकोन हे स्पष्ट करतात. ते जनतेपर्यंत जाणे, त्या बँकांपर्यंत पण जाणे, त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पर्यंत पण जाणे, या सर्वांच्या माध्यमातून काय करता येईल, आपल्याला परत आरबीआयचा इफिशियंट रोल रिइन्बर्स करता येईल आणि किंवा पुन्हा तो एक पुनर्स्थापित करता येईल. आणि आरबीआय अजून काय करेल, याच्या माध्यमातून अजून जास्त चांगलं काम करू शकेल. त्यामुळे विकसित भारत जर करायचा असेल आपल्याला, त्यामध्ये जी सेंट्रल बँक आहे आरबीआय, मध्यवर्ती बँक, ही मध्यवर्ती बँक एक महत्वाची भूमिका बजावेल. ओके, बघा, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण. आता वित्तीय नियमन, पर्यवेक्षण, चलनविषयक धोरण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात कौशल्य वाढवण्यासाठी आरबीआयचे कर्मचारी आणि भागधारकांसाठी काय करायला लागेल, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा लागेल. त्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. दामोदरन कमिटीने सुद्धा बँक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणासाठी वाढ करण्यासाठी काय केलेलं होतं, शिफारस केलेली होती. ओके, प्रशासन आणि अकाउंटेबिलिटी, जी जबाबदारी किंवा उत्तरदायित्व आपण म्हणू शकतो, ती मजबूत करायला लागेल. त्यामुळे प्रभावी निर्णय घेणे, पारदर्शकता, कामकाजात एकात्मता सुनिश्चित करणे, आरबीआय मधील प्रशासन संरचना, जबाबदारीची यंत्रणा, उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी जी आहे ती सुधारणे, इंटरनल कंट्रोल जे अंतर्गत नियंत्रण हे वाढवण्यास करावे. पीजे नायक कमिटी जी होती त्यांनी सुद्धा सांगितलं की बँकांच्या कारभारावर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कार्यक्षमता आणि जबाबदारी सुधारण्यासाठी स्वायत्तता आणि प्रशासन हे जे आहे याच्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे.
ऑटोनॉमीचा मुद्दा येतोच की ऑटोनॉमी असेल तर काय होईल, ज्यावेळेस इंटरफेरन्स कमी असेल, ऑटोनॉमी ज्यावेळेस असेल, स्वायत्तता असेल, त्यावेळेस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील, प्रॉपरली इम्प्लिमेंट करू शकतील आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा काय करता येईल, आपल्याला इफिशियन्सी आणता येईल. सहयोग आणि समन्वय बघा, क्रॉस कटिंग बऱ्याचशा समस्या असतात, अनेक क्षेत्र त्याच्यात गुंतलेले असतात, अनेक संस्था गुंतलेल्या असतात, अनेक डायमेन्शन्स असतात. आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर नियामक प्राधिकरण, सरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था आणि भागधारक यांच्याशी सहकार्य आणि समन्वय वाढवावा लागेल. त्यासाठी काय करेल, इन्फॉर्मेशन शेअरिंग करावं लागेल. त्यासाठी फायनान्शियल स्टेबिलिटी बोर्ड असेल, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट असेल, यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या असतील त्या संस्थांसोबत सुद्धा काय करावं लागेल, आरबीआयला कोऑर्डिनेशन करावं लागेल. त्यामुळे फ्युचरचा मार्ग असा करावा लागेल. ओके, सो थँक्यू, थँक्स अ लॉट. Like, comment, share and subscribe. Join Telegram link, and if you have any problem, please contact me on this WhatsApp number. Thank you. Thanks a lot.